नमस्कार, मी ऋषी शिगवण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण दुसऱ्यांदा आलो आहे पालीमध्ये. तर आज आपण चाललो आहे सरसगडला. तर सरसगडला कसं यायचं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. आणि हा जो मेन रस्ता आला आहे तो हायवेकडून रस्ता आला आहे आणि हा रस्ता अंगणवाडीच्या मागच्या साईडने जातो. तर तुम्हाला इथे रस्त्याच्या साईडलाच बोर्ड लावलेला दिसेल सरसगड म्हणून. पुढे येताच नजरेसमोर दिसला तो असा छान असा किल्ला. तर गावातील काही मुलांनी छान असा किल्ला बनवला होता. इकडून खालून आल्याच्या नंतर आहे ना, इकडे असा समोर हा घर आहेत. या साईडचा घराच्या मागच्या साईडून तो रस्ता गेलेला आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोय. तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही कुणाला सुद्धा इकडे गावातल्यांना विचारू शकता जाण्याचा रस्ता. इकडून खालून आता आपण आल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल किल्ले सरसगड. गडाकडे जाण्याचा मार्ग. मुंबई किंवा पुणेवरून कर्जतपर्यंत लोकलने यावे. पुढे खोपोली मार्गे पाली गावापर्यंत जाण्यास बस अथवा इतर वाहनांची सुविधा उपलब्ध असतात. तर रस्ता बघतायत एकदम झाडाझुडपांमधून रस्ता जातो. तर आजूबाजूला खूप असं दाट जंगल आहे थोडं, आणि गवत खूप गवत सुद्धा खूप झालंय. तर येताना थोडी काळजी बाळगा तुमची स्वतःची. ट्रेक करताना थोडी दमछाक होते, पण हा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात ट्रेक करायला यावं लागेल. आणि आपण जिथून स्टार्ट केला आता ट्रेकिंग करायला, थोडी चढ आहे, थोडा दम लागतो. त्यानंतर थोडा सपाट लागेल, त्यानंतर थोडी चढ आहे, असा माझा अंदाज आहे, असं मला वाटतंय. तर आता पुढे आपण व्हिडिओमध्ये बघू अजून काय काय आपल्याला बघायला भेटतंय. थोडी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या ट्रेकिंगला चालू करूया. हे आपल्या समोर दिसतात ते किल्ले सरसगड. खालून आल्याच्या नंतर हे आपल्याला पहिले लागतं पाण्याचं टाकं. पण हे पाणी पिण्यायोग्य तर नाही आहे. चला आता पुढे जाऊ आणि बघूया काय काय अजून बघायला भेटतं आपल्याला. जो आता आपण पॅच चढलाय तो पायथा चालू झालेला आहे, पण हा चढताना खूप थोडा रिस्की पॅच आहे. तर चढताना आपल्याला एकदम सावधगिरीने चढावं लागेल, कारण थोडी तरी तर चूक झाली तर आपल्या जीवावर बेतू शकते. आणि पावसाळ्यामध्ये खूप थोडा रिस्की पॅच आहे. तर आता आपण पायथा चढल्याच्या नंतर इथे समोर एक मोठी गुफा आहे. तर आता आतमध्ये आपण चाललो आहे. तर आतमध्ये किती रुंद गुफा आहे हे आता तुम्हाला मी दाखवणार आहे. पाली ते दिंडी दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 1 तास लागतो. संपूर्ण जिना खडकात कोरलेला आहे. पायऱ्या अंदाजे 2 फूट उंच होत्या. पायऱ्या चढणे हे एक आव्हानात्मक काम होते. शेवटच्या काही पायऱ्या पार करेपर्यंत महादरवाजा दिसत नव्हता. जिना अशा प्रकारे कोरलेला आहे की जिनावर असलेला शत्रूवर दोन्ही बुर्जांच्या छोट्या उघड्यावरून हल्ला करता येईल. दिन बोल रहा था।
डोंगरातील कोरलेल्या पायऱ्या सर करून आल्याच्यानंतर आपण पोचतो ते दिंडी दरवाजापर्यंत पोचतो. पायऱ्या आणि महादरवाजा बनवण्याचे काम अतिशय हुशारीने करण्यात आले. दिंडी दरवाजा ओलांडल्यावर एक उद्ध्वस्त खोलीचे बांधकाम आहे, ज्याला मराठीत दैवद्या असे म्हणतात. तर दिंडीचा दरवाजा आता आपण चढल्याच्या नंतर आता आपण चाललो तटबंदी बघायला चाललोय. आपल्या सह्याद्रीचे एक खास वैशिष्ट्य आहे की इथल्या कोणत्याही डोंगर रांगेवर जाऊन उभे राहिले की आजूबाजूला सह्याद्री रांगेतील एखादा तरी दुर्ग रत्न दृष्टीस पडतो. सरसगडाच्या बाल किल्ल्यावरून पूर्वेला सुधागड, घनगड व तेलवेला नजरेस पडतात. आपण तटबंदी बघितल्यानंतर वरती आल्यानंतर आपल्याला टाकावं लागतं. हे तर पाणी तर पिण्यायोग्य आहे. आतमध्ये मासे वगैरे आहेत, तुम्हाला दिसत आहेत का व्हिडिओमध्ये. तर पुढे आल्याच्या नंतर इथे बघितलात ना तर इथे लागतो आपल्याला तटबंदीतील चोर दरवाजा. चला आता आपण खाली जाऊन बघूया. तर जाताना आपल्याला सावधगिरीने जावं लागेल. पुढे आल्याच्या नंतर खाली एकदम खोल आहे, तुम्हाला दाखवतो. ही जी वाट आहे जिथून आपण बाहेर पडलो, बाहेर पडल्याच्या नंतर एवढा का अंदाज समजणार ना, डायरेक्ट खाली अशी दरे. तर शक्यतो येणे इकडे आला चालेल. तर आता आपण पुन्हा आता आतमध्ये चाललोय. पूर्ण बसून बसून चालायला लागतोय. दरवाजा बघितल्यानंतर इकडे गुफा आहेत, 4 गुफा आहेत. जर तुम्ही इकडे नाईटला आला स्टे करायचं असेल तर तिकडे तुम्ही स्टे करू शकता. गुफामध्ये दाखवतो तुम्हाला. स्पेस तर खूपच आहे. आणि काही ट्रेकर्स आहेत ते इकडे वस्ती सुद्धा करतात. आता आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला तो हा दरवाजा आणि ही जी समोर वाट गेली ती सध्या आता तर बंद आहे. त्याआधी ही वाट चालू होती आहे.
दैनंदिन जीवनातल्या धावपळीतून वेळात वेळ काढून प्रत्येकाने कधीतरी या गड किल्ल्यांना भेट द्यावी. इथल्या गड किल्ल्यांच्या वाटेवरून चालताना कधी इतिहासाला साथ घालावी. इथल्या मातीत घडलेल्या लढाईंचं स्मरण करावं. दुर्गांच्या सानिध्यात स्वराज्यातल्या संस्काराचे धडे गिरवावे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत हा दुर्ग आजतागायत आपलं अस्तित्व टिकवून निर्धाराने उभा आहे. सरसगडाची भक्कमता, दिव्यता, कणखरपणा, सुंदरपणा, मजबूती आपल्याला थेट इतिहासातल्या कालखंडात नेते. तर मग सह्याद्रीतल्या या भक्कम दुर्गवैभवाला कधी भेट देत आहे? आता आपण गडाच्या माथ्यावरती आलो आहे आणि माथ्यावरती केदारेश्वर मंदिर आहे. तर आपलं दर्शन झालं आहे. जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर इतरांना सगळ्यांना शेअर करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.